तर तिकडे जालन्यात अंबडच्या भाजपच्या नगराध्यक्षपदेच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी ठरल्यात। 5910 मतांनी त्या विजयी ठरलेल्या आहेत। तर नगरसेवक पदी देखील भाजपने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे 14 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर जालन्याच्या अंबड नगर परिषदेवर भाजपने झेंडा फडकवलेला आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार देवयानी कुलकर्णी यांचा विजय झालेला आहे। 5910 इतक्या मताधिक्यांनी त्या निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा अंबडमध्ये मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं समजतं। तर भंडारा नगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता निर्माण झाली आहे। भंडारा साकोली नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय। शिवसेनेचे आमदार भोंडेकर नाना पटोलेंचा दारुण पराभव झालाय। मी पक्षाचं खूप खूप आभार मानते। ज्या विश्वासाने त्यांनी मला उमेदवारी दिली त्या विश्वासाला कधीच मी तडा जाऊ देणार नाही आणि भ्रष्टाचार मुक्त भंडारा आपला कसं आणि त्या पद्धतीने कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। मी जनतेचा फार आभारी आहे। भंडाऱ्याच्या जनतेने ज्या प्रकारे आशीर्वाद नगराध्यक्षाच्या उमेदवाराला दिला आणि आमच्या नगरसेवकाच्या सगळ्या उमेदवारांना दिला, मी फार फार आभारी आहे। एक चांगलं या माध्यमातून जनतेने एक स्वच्छ प्रशासन आणि विकासाला हे मतदान दिलेलं आहे। याच्या पुढे 5 वर्ष आम्ही भंडाराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। भंडारामध्ये विकास कामं आणि जे जनतेला जे मूलभूत सुविधा आहे ते देण्याचं काम आम्ही करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।